आपल्यासोबत यशोमती ठाकूर या फोन लाईनवरून जोडलेल्या आहेत। यशोमतीजी, आपण पाहतोय या ठिकाणी साताऱ्यामधील ही घटना आहे। साताऱ्याच्या सासपडे या गावामध्ये 2 निरपराध मुलींचा या ठिकाणी बळी गेलेला आहे। याआधी काही वर्षांपूर्वी एका मुलीची हत्या झाली, त्याच आरोपीने आता या 10 दिवसांपूर्वी या दुसऱ्या मुलीची अत्याचार करून हत्या केली आहे। अतिशय धक्कादायक ही गोष्ट आहे। जर 7 वर्ष आधी किंवा काही वर्ष आधी जर एका मुलीची हत्या झाली होती तर मग हा अपराधी जो आहे हा बाहेर काय करतो आहे। आणि पोलीस यंत्रणेचा धाक खरं राहिलेलाच नाहीये महाराष्ट्रामध्ये। तुम्ही बघा भरपूर ठिकाणी अशा घटना घडतायत आणि यंत्रणेचा अजिबात धाक राहिलेला नाहीये। कायदा सुव्यवस्था एकदम विस्कळीत झालेलं दिसत आहे। होम मिनिस्टरनी या सगळ्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे आणि मुलींवरचे अत्याचार वाढत असतील तर शक्ती कायदा आपण लागू का करत नाही हाही विषय अतिशय मोठा आहे। त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी होम मिनिस्टरनी जरा जबाबदारीने वागण्याची गरज आहे। जी, धन्यवाद यशोमतीताई, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। पोलीस यंत्रणेचा धाक राहिलेला नाही का असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय। साताऱ्याच्या सासपडे गावातील ही धक्कादायक घटना, 2 निरपराध मुलींचा या ठिकाणी बळी गेलेला आहे। काही वर्षांपूर्वी एका मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली, तर आता 10 दिवसांपूर्वी दुसऱ्या मुलीची, अल्पवयीन मुलीवर या ठिकाणी अत्याचार करून तिची हत्या केली गेली आहे। या घटनेने आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजलेली आहे। या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। कुटुंबियांसह गावातील नागरिकांकडून आता ही मागणी होतीये। तर आता हे प्रकरण आता लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा यासाठी आता सरकारकडून सुद्धा प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। आता या आरोपीला कधी शिक्षा होते आणि कोणती शिक्षा होते याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आपण भेट घेऊन या संदर्भात हा प्रश्न लवकरच निकाली काढू असं आश्वासन दिलेलं आहे। मात्र या घटनेने आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।